तुमच्या डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य. व्हिजन केअर सेंटर पलूस. 10 वर्षांची अविरत सेवा व 25 वर्षाचा अनुभव. आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजनांतर्गत मोफत शस्त्रक्रिया. ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा. डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान. निकम टॉवर, पलूस, तासगाव रोड. फोन नंबर 73 87 76 00 41 आणि 92 72 63 27 93. डॉक्टर पतंगराव कदम बहुआयामी व्यक्तिमत्व. सुनील चव्हाण. रामानंद नगर येथे जयंतीनिमित्त व्याख्यान. डॉक्टर पतंगराव कदम शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अलौकिक काम करणारे असामान्य व्यक्तिमत्व होते आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारे दूरदृष्टीचे नेतृत्व होते, असे मत वाचन चळवळीचे प्रणेते सुनील चव्हाण यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंद नगर, बुर्ली येथील सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित विशेष व्याख्यानमालेमध्ये व्यक्त केलं. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जीवनातील शिस्त, कार्यतत्परता, समाजभान व नेतृत्व गुण आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे सुनील चव्हाण यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं. व्याख्यानादरम्यान वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की वाचनामुळे व्यक्तिमत्व समृद्ध होते व विचारांची दिशा सकारात्मक बनते. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जीवनात वाचनाची मोठी भूमिका होती, असंही त्यांनी नमूद केलं. अध्यक्षीय भाषणात मॅनेजिंग काउन्सिल सदस्य JK जाधव यांनी साहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सदरच्या व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील, उपप्राचार्य डॉक्टर गौरी पाटील, ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक सदाशिव खोत विशेष उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रियंका जिरगे, प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर अमोल कांबळे, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नंदा बोराडे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सांस्कृतिक विभागाचे विशेष कौतुक करण्यात आले. साहेब नेहमी म्हणायचे की मी कुठून आलो. अमेरिकन एक राष्ट्राध्यक्ष होते की ते नेहमी म्हणायचे, डोंट जज मी वेअर आय कम फ्रॉम, जज मी वेअर आय कम फ्रॉम. मी कुठून आता जिथे उभा आहे तिथून माझं परीक्षण करू नका. मी कुठून कुठेपर्यंत पोहोचलोय. भारतीय विद्यापीठाचा हयात कुलपती या महाराष्ट्राचा एक नेता आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काम करणारा, शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं भव्य दिव्य काम करणारा नेता, ही पतंगराव कदम साहेबांची ओळख होती. पण ती ओळख सांगताना ज्यांचे बनले माती पाय, हे पाय, मातीचे पाय कधीच विसरले नाही. जी माणसं स्वतःच्या भविष्याची माती विसरत नाही, जी माणसं स्वतःची नाती विसरत नाही, तीच माणसं फक्त आकाश कवेत घेऊ शकतात. आणि हे आकाश कवेत घेण्याचे काम पतंगराव कदम साहेबांनी केलं. मानवतावाद आणि माणुसकी या दोन गोष्टीसाठी ते आयुष्यभर झंझत राहिले. ते राजकारणी म्हणून फार मोठे होते असं मी कधी म्हणणार नाही, पण ते समाजकारणी आणि एक समाजसेवक आणि एक शिक्षण महर्षी म्हणून इतके उंच होते, इतके मोठे होते की त्यांची बरोबरी 1000 वर्षामध्ये असा महापुरुष एकदाच होतो. गांधीजी एकदाच झाले, नेहरूजी एकदाच झाले, बाबासाहेब आंबेडकर एकदाच झाले, पतंगराव कदम साहेब पण एकदाच होते. आता तुम्ही तुलना करू नका प्लीज. बरीच लोक तुलना करतात की विश्वजीत कदम साहेब कुठेपर्यंत जातात, ते कुठेपर्यंत जातील, ते काय करतील. मित्रांनो, मी नम्रपणे सांगतो, पतंगराव कदम साहेब राजकारणी म्हणून या महाराष्ट्रामध्ये फार उंचीवरती जाऊ शकले नाही, कारण त्यांच्या भोवती एक वलय होतं. ते वलय असं होतं की